क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। खऱ्या अर्थानं आज 4 नोव्हेंबर आणि माघारीची तारीख होती आणि माघारीच्या तारखेनंतर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये आपल्याला प्रशासनाकडून थोड्या वेळात आकडेवारी मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे आणि प्रचाराला देखील वेग येणार आहे। आताच आपल्याला माहितीनुसार एन.डी. गावित यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता आणि त्यांची माघार झालेली आहे। तसा संपर्क देखील त्यांच्यासोबत आपण केलेला आहे आणि त्यापैकीच एक उमेदवार होते, अपक्ष अर्ज भरला होता, परंतु काही दिवसांनी त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे जनस्वराज्य पक्षामध्ये। असे रमेश थोरात आपल्यासोबत आहेत। साहेब, आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे। धन्यवाद। आज चित्र स्पष्ट झालेलं आहे, रिंगणात उमेदवार राहतील, त्यांच्याबरोबर आपल्याला लढावं लागेल। किती महत्त्वाची निवडणूक असेल आणि त्याबाबत काय सांगाल? विधानसभा ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे, कारण की आपल्या राज्याचं भवितव्य ठरवणारी असते। तिथं कायदे होतात राज्याच्या बाबतीत, महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे सर्व निर्णय तिथं होतात आणि आपल्याला शेतीप्राधान्य हा विधानसभा मतदारसंघ असल्या कारणाने आपण उमेदवारी करीत असताना अत्यंत महत्त्वाची अशीच उमेदवारी आहे विधानसभेची। त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचं विधानसभेची निवडणूक आहे। नाही, आता अशी चर्चा होती रमेश थोरात माघार घेतील। अत्यंत हे जे आजी माजी आमदार आहे त्यांचे कार्यकर्ते असतील, अत्यंत खोडसाळपणाने सांगत होते की हा याचा उमेदवार त्याचा उमेदवार माघारी घेईल, परंतु मला सर्वसामान्य जनतेने उभं केलेलं आहे, ते माघारी घेण्यासाठी नाही तर निवडून येण्यासाठी, म्हणून मी ही उमेदवारी केलेली आहे आणि आज त्यांना चांगली चपराक बसलेली आहे। मी कोणाच्याही आमिषाला बळी न पडता उमेदवारी केलेली आहे, कारण की सर्वसामान्य जनतेला आता बदल हवा आहे आणि नवीन चेहरा पाहिजे आहे। हे घराणेशाही हटवायची आहे, म्हणूनच लोकांच्या सर्वसामान्य मतदारांच्या आग्रह खातरच मी उमेदवारी केलेली आहे आणि फायनल आता आपण प्रचाराला लागलोय। आपण ज्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या पक्षाचे सर्व आणि बच्चू कडू असतील किंवा मग राजू शेट्टी असतील, हे आपल्याला कितपत प्रचारामध्ये मदत करतील आणि त्यांच्या सभ्यांचं नियोजन आपल्याकडून कसं असणार? आमच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे आदरणीय नेते संभाजीराजे हे आम्हाला अत्यंत सर्व पद्धतीने मदत करणार आहेत। त्यांची सभासुद्धा आम्ही नियोजित केलेली आहे, सुरगाणा 1 आणि कळवणला 1। त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र ज्या संघटनेत आदरणीय लोकनेते बच्चू कडू साहेब, तसेच माजी खासदार, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे राजू शेट्टी साहेब, हे तिघं त्रिमूर्ती माझ्या प्रचाराला येणार आहेत आणि त्यांचं सभेचं नियोजन झालेलं आहे। लवकरच आम्ही तुम्हाला तारखा देऊ आणि आपल्या कळवण आणि सुरगाणामध्ये वेगवेगळ्या सभा आम्ही नियोजित केलेल्या आहेत आणि धडाडीने ते प्रचारात उतरणार आहेत आणि त्यांचं सर्वतोपरी सहकार्य हे आम्हाला राहणार आहे। साहेब, एन.डी. गावित साहेब सारखे नेते होते, तुम्ही सोबत काम केलेलं आहे, एकाच पक्षामध्ये बऱ्याच काळ काम केलेलं आहे आणि त्यांनी आता माघार घेतलेली आहे, तर त्याचा फायदा नेमकी कुणाला होईल या निवडणुकीमध्ये? नाही, ते आमच्या तालुक्यातले तरुण कार्यकर्ते आहेत, सामाजिक त्यांचं चांगलं कार्य आहे आणि त्यांनी माघारी घेतली तर त्याचा फायदा नक्कीच मला तालुक्यातला, मी पण एक सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्या अनुषंगाने तालुक्यातील जनता नक्कीच मला मदत होईल आणि त्यांची अप्रत्यक्ष नक्कीच फायदा मला होईल। परंतु आपण जर बघितलं, त्यांनी अपेक्ष फॉर्म भरला होता आणि पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्यानुसार त्यांनी ती माघार घेतलेली आहे, म्हणून ते एकनिष्ठ म्हणून महायुतीला पाठिंबा देत आहेत, तसा प्रचार करणार आहेत। मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला कितपत तो तोटा होईल? नाही, नक्कीच तोटा होणार नाही। त्यांच्या माघारीमुळं त्या जनतेत आम्ही आहे, आमचं स्थान आहे आणि त्यांनी जरी प्रचार केला तर तो त्यांचं कर्तव्य म्हणून ते पार पाडणार, परंतु त्याचा फायदा, माघारीचा फायदा नक्कीच मला होणार आहे, माझ्या उमेदवारीला होणार आहे, त्याबाबत काही काळजी करायचं कारण नाही। निश्चितच एन.डी. गावितांनी जी माघार घेतली त्याचा फायदा निश्चितच तो मला होईल आणि जनता माझ्या पाठीमागे उभी राहील, अशा पद्धतीने रमेश थोरात यांनी वक्तव्य केलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर शाहू महाराज असतील, बच्चू कडू असतील, राजू शेट्टी साहेब असतील, हे तिघा त्रिमूर्तींचं मला खंबीरपणाने साथ आहे आणि त्यांच्या सभेचे देखील आयोजन केलेले आहे। म्हणून एकंदरीत आपण जर बघितलं तर उद्यापासून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे। एकंदरीत कळवण सुरगाणा मतदारसंघाची
ही निवडणूक जी आहे ती चुरशीची नक्कीच होणार याच्यात ती मात्र शंका नाही. परंतु आपण बघितलं तर 23 तारखेला या कळवण सुरगाणा मतदारसंघाचा आमदार कोण हे आपल्याला बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी सहकारी मित्र पुंजाराम खांडवीसह मी प्रकाश बागुल, कळवण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.